सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। भोंदू अशोक खरातच्या चौकशीत दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे। लैंगिक शोषणासोबतच तो कमाईतही माहीर असल्याचं स्पष्ट झालंय। खास भक्तांच्या पॅन कार्ड व आधार कार्डाचा गैरवापर करत त्यांनी नाशिकमध्ये 2 पतसंस्थेत तब्बल 132 बोगस बँक खाते उघडलेत। प्रत्येक खात्याला खरातच नॉमिनी असून त्याचाच मोबाईल नंबर लिंक असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या खात्यातून अहिल्यानगरमध्ये समताचा मार्ग स्वीकारत त्याने 62 कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचं समजतंय। अर्थात खरातचा रोकडा व्यवहार म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करणे असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। शिर्डी पोलिसात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना परदेशात पळून जाण्याची शक्यता पाहता अहिल्यानगर पोलिसांनी तिला लुकआउट नोटीस बजावलाय। नगर पोलिसांच्या या कृतीतून तिचा परदेश पलायनाचा डाव फसणार असल्याचं मानलं जात आहे। शिर्डीतील जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना ही आरोपी आहे। शिर्डी व नाशिक पोलीस तिच्या मागावर असून ती पोलिसांना हुलकावणी देत पसार झाली। पुणे येथून कोंबडीचे खत घेऊन माजलगावकडे जात असताना जामखेड साकत रोडवर सावरगाव जवळ ट्रक चालकास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली। त्यानंतर ट्रकच्या काचा फोडून व ट्रक चालकास मारहाण करून लूटमार केली। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केलाय। या प्रकरणी शुभम सूर्यभान चव्हाण, शुभम ज्ञानोबा चव्हाण व राम अशोक अडाले व एक अल्पवयीन मुलगा यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगमनेर तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्धी आली आहे। त्या व्यवसायात अधिक संशोधन होऊन कमी गायींमध्ये जास्त दूध उत्पादन तंत्र राबवण्यासाठी राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र व पंजाब या 2 राज्यांमधील प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्म असोसिएशन मध्ये नुकताच समंजस करार करण्यात आला। दरम्यान मिशन 50 लिटर या उपक्रमातून दूध उत्पन्न वाढीमध्ये दुसरी क्रांती होणार असून संगमनेरचा हा पॅटर्न संपूर्ण राज्यातील दिशादर्शक ठरेल असा विश्वास पंजाबचे दलजीत सिंह यांनी व्यक्त केला। गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी पश्चिम घाट माथ्याचे पाणी वळवण्याच्या 90,000 कोटींच्या महाकाय योजनेत नगर आणि नाशिक जिल्ह्यातील हक्काच्या दुष्काळी गावांचा सरकारने सपशेल विसर पडला आहे। आमच्या दारातलं पाणी आम्हाला न देता थेट मराठवाड्याला नेण्याचा घाट घातला जात असेल तर तो सहन केला जाणार नाही असा इशारा देत निळवंडे कालवा कृती समिती आणि शेतकरी संघटनेने आज निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्या कार्यालयावर धडक दिली। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावरी तालुक्यातील टाकळी मिया परिसरात वाळू उपसा करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका तरुणावर 12 ते 13 जणांच्या टोळीने पिस्तूलचा धाक दाखवत लोखंडी रॉड व गजाने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली। याबाबत वैभव उत्तम खाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटलंय की 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ते घरी असताना संदीप आढाव यांनी त्यांना टाकळी मिया येथे येण्यासाठी फोन केला। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता राज्यातही जाणू लागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने व्यावसायिकांमध्ये
चिंतेचं वातावरण पसरलंय। घरगुती गॅस सिलेंडरची उपलब्धता सध्या असली तरी पुरवठा विस्कळीत होत असल्याचं कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी नागरिकांकडून गॅस एजन्सी विरोधात तक्रारीचा सूर उमटत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालयात गॅस टंचाई संदर्भात तातडीने आढावा बैठक घेतली। या बैठकीला तहसीलदार महेश सावंत, पाठपुरावा अधिकारी अमोल फोपसे, भारत गॅस व HP गॅस एजन्सीचे संचालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट सूचना देत गॅस ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, एजन्सीने पारदर्शकता ठेवून वेळेवर वितरण करावे, आपले फोन चालू ठेवा आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे अशा सूचना केल्या। तसेच प्रशासन आणि गॅस वितरकांनी समन्वय ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना करत आहे। कोपरगाव मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये जी काही गॅसच्या बाबतीमधली युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोपरगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि काय अडचणी आहे हे घेण्यासाठी या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केलेली होती। जे काही कंपनीचे एजन्सीज आहे, गॅस पुरवठा करणारे यांचे प्रतिनिधी आणि सर्व ते लोक आलेले होते, जे आपल्यासारखे काही पत्रकारांच्या अडचणी होत्या त्याप्रमाणे नागरिकांच्याही अडचणी आपल्यापर्यंत ज्या आल्या आपण त्या मांडून जे काही त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, कारण शेवटी लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहेच का आपल्याला गॅस मिळणार का नाही मिळणार। शेवटी ज्यांचं घर छोटं आहे तिथं चूल पेटवायची वेळ आली तर ते परिस्थिती होणार नाही। त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून स्वाभाविक आहे लोकांनी जास्तीचं बुकिंग करणं असेल तर त्याच्यामुळं त्यांना उत्तर देत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण एजन्सीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी शांततेच्या मार्गाने किंवा त्यांचं समाधान करावं। जरी आपल्याला लगेच उत्तर देता येत नसेल, माहिती घेऊन सांगतो आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहे। आणि रिसेप्शनिस्ट ठेवून ज्या काही अनेक तहसीलदार साहेब असतील, कंपनीचे प्रतिनिधी असतील, जे काही अधिकारी नगर जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात किंवा अजून कोणी असतील, त्या अनेक लोकांना खूप फोन चालू आहे। तर याचा थोडासा भार एजन्सीच्या लोकांनी त्या ठिकाणी घेऊन योग्य उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे। लँडलाईन त्या बाजूला न ठेवता लोकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण कोणतरी एक माणसाला तिथं व्यक्तीला तिथं रिक्रूट करून त्याच्यावरती जबाबदारी फिक्स केली पाहिजे। त्यांनी ती नोंद केली पाहिजे, कोणाही फोन केला त्याची काय अडचण आहे, त्याचा मोबाईल नंबर काय, अशा सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी असली पाहिजे। आणि इन जनरल जे काही डिलिव्हरी बॉईज प्रत्येक ग्राहकाच्या संपर्कात आहे त्यांना देखील आपले फोन चालू ठेवा। फोन चालू असताना जर उचलता येत नसेल तर कॉल बॅक करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहे। तसेच अवकाळी जो काही पाऊस गेल्या काही दिवसांपासून चालू आहे त्याचं काही नुकसान असेल त्याचे पंचनामे असतील। आता युद्धामुळं जे काही रॉ मटेरियल खताचं आपल्या मिडल ईस्टमधून येतं आहे तर त्याचं पुढं कसं असणार आहे, खरीपाचं पीक जे आहे ते कसं आणणार। आता रब्बी तर बऱ्यापैकी आता सोंगण्या चालू होत्या, त्यामुळं खताचा त्यांचा विषय नाही, पण पुढचं भविष्य कसं असणार आहे शेतीचं हे देखील महत्त्वाचा विषय असणार आहे। त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेण्यात येईल। अशा सर्व काही गोष्टींचा त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती। योग्य काम करून लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन किंवा भीती राहणार नाही यासाठी सगळेच जण प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच एरणगाव समसूत्र येथे घडली आहे। मर्चना काळे यांचा मृत्यू झाला तर भारती वैष्णव या बहिणीवर ही हल्ला करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी जयराम भोसले यास ताब्यात घेतला। रावरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 49 इच्छुकांनी 103 उमेदवारी अर्जाची खरेदी केली असून
एक उमेदवारी अर्ज दाखल झालाय. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दिनांक 30 मार्च 2026 रोजी 15 व्यक्तींनी 31 अर्जांची खरेदी केली होती. त्यानंतर दिनांक 1 एप्रिल रोजी 21 इच्छुकांनी 40 अर्ज घेतले, तर 2 एप्रिल रोजी 13 व्यक्तींनी 32 अर्जांची खरेदी केली आहे. एकूण 3 दिवसात 49 व्यक्तींनी 103 अर्ज घेतल्याने निवडणुकी बाबतीची उत्सुकता आणि रंगत वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपीच्या तपासानुसार पतसंस्थेमधील आर्थिक व्यवहाराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेकडून खात्याची माहिती मागवली होती. या दोन्ही बँकेत जवळपास 60 कोटींची उलाढाल झाली असल्याचं निदर्शनास आलं असून अशोक खरात याची बायको कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत देशातील सर्व विमानतळावर लुकआउट नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी शिर्डी पत्रकारांना दिली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.